पुंडलीकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। ज्ञानेश्वरी अध्याय 9 31व्या श्लोकातलं चाललेलं आहे। 36वी ओवी झाली होती। 36 म्हणजे 436। माझी भक्ती विन जळोते जी आले पण, अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही। मागच्या काल झालेली ओवी की जे माझ्या भक्तीशिवाय आहे असल्याचं जीवन काय कामाचं। त्याला सांगितलं जळो, म्हणजे काय हे असलं नसलं तरी जळो। अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही। या सगळीकडे जमिनीवर दगडधोंडे काही कमीत का? तसेच हे सगळे भक्तिहीन सगळे आहेत। पै हिवराची दाट सावली, सज्जनी जैसी वाळिली, तैसी पुण्ये डावलोनी गेली अभक्ता ते। आता त्याला एक सांगून दिलं की हिवर जो असतो त्याला पानं दाट असतात, सावली दाट असते, पण त्याच्या खाली बसू नये। सज्जनी जैसी वाळली, सज्जन लोक त्याच्या खाली बसत नाहीत। याचं कारण काय? तर आपल्या ठिकाणी नको ते विकल्प येतात, दुसरेच विचार त्या ठिकाणी येतात, म्हणून ते झाड सगळ्यांनी काय केलेले, वर्ज्य केलेले। सज्जन लोक तर त्या झाडाखाली बसत नाही। तैसी पुण्ये डावलोनी गेली अभक्ता ते। तसं सज्जनाने जसं हिवराचं झाड डावललं तसं ही पुण्यसुद्धा अशा अभक्ताकडे येत नाहीत, त्यांना सोडून राहतात। निंब निंबोळिया मोडोनी आला, तरी तो कावळिया सीची सुकाळू जाहला। तैसा भक्तिहीनो वाढिन्नला दोषाची लागी। जसं निंबाच्या झाडाला म्हणजे कडुनिंबाला निंबोळ्या आल्या की सगळ्यात जास्त आवड कोणाला आहे तर कावळ्याला आहे। कावळ्याला वाटतं आता आपल्याला सुकाळ आहे, आता काय आपल्याला कमी पडणार नाही। तसं हे सगळे भक्तिहीन आहेत, त्यांच्या ठिकाणी दोषांना वाटतं आता आपल्याला जागा सापडली, आपण सगळे आता काय ह्याच घरी जाऊन राहू। का षड्रस खापरी वाढिले, वाढोनी चोहटा रात्री सांडिले, ते सुनियाचेच ऐसे झाले जियापरी। आता एक काय आहे की रूढी काय होत्या त्यातला एक प्रकार मांडला की मागं काय असायचं की घरातलं मुलं बाळं आजारी पडली की काहीतरी उतार्या म्हणून त्याच्यावर टाकायची। मग काय असेल तसं तर त्याच्याकरता चांगले चांगले मिष्टान्नाचे पदार्थ करायचे आणि ते सगळे एका खापराच्या भांड्यात भरायचे आणि त्या आजारी माणसावर ओवाळायचं आणि कुठं नेऊन ठेवायचं तर मोठ्या चौकात चोहटा। पण ते कधी रात्रीच्याला त्या चौकामध्ये ते काय करायचं की नेऊन ठेवायचं, म्हणजे चव्हाट्यावर नेऊन ठेवायचं। आता ते कोणीतरी जाणार येणार चालला आणि त्याला वास जरी आला, पुरणपोळी लाडू जिलेबी ह्याचा वास आला, त्याला माहीत असतं ते कुठलं तरी उतरून टाकलेलं आहे, त्याच्याकडे ते बघत नसत। पण कुत्र्याला काय, त्याचं कुत्रं आपलं काय लगेच पळत पळत जातं आणि त्यातले जे पदार्थ आहे ते खात राहतं। तैसे भक्तिहीनाचे जिणे, जो स्वप्नीही परिसुकृत नेणे, संसार दुःखासी अवंतने ओगरिले गा। तसा हा भक्तिहीन आहे, ज्याच्या ठिकाणी भक्ती नाही अशाचं जीवन कसं आहे तर ह्याच्या स्वप्नात सुद्धा चांगलं काम कधी केलं असं यायचं नाही। सुकृत म्हणजे चांगली कामं स्वप्नात सुद्धा नाही, जागृतीत तर करायचा नाहीच नाही, पण स्वप्नात सुद्धा ह्याच्या हातून होणार नाही। कायम त्याच्या संसारात
दुःखाचंच आमंत्रण दिलेलं असतं. आणि दुःख ज्याला कोणाला बोलावेल त्याच्या वाट्याला सुद्धा हा दुःखच देत राहील. काय करायचं, संसारात कमी पडतं. म्हणून पाहुण्या रावळ्याला आमंत्रण द्यायचं, या की आमच्या घरी. आणि ते आले म्हणजे मग म्हणायचं, काय आम्हाला धान्य द्या, काय आम्हाला अमकं द्या. म्हणजे आता त्याला दुःखच. त्याच्या घरी गेलो आणि लागला मागायला. म्हणजे आमंत्रण केलं त्याला आणि त्यालाच काहीतरी मागायला लागला. म्हणजे ज्याला आमंत्रण केलं आहे आलेल्या माणसाला इतकं दुःख होतं की उगंच आलो ह्याच्या घरी. म्हणून कुळ उत्तम नोहावे, जाती अंत्याही व्हावे, वरी देहाचे निनावे, पशुचेही लाभो. आता मात्र सांगितलं की काही उत्तम कुळातला नसला तरी चालेल, जातीनं अंत्यज असला तरी चालेल, आणि देहानं काय आहे, मनुष्य नसू द्या, पशु असला तरी चालेल. तो काय आहे, माझ्यावर जर निस्सीम प्रेम करत असेल तर मला प्रिय आहे. जसं माऊलीच्या बरोबर असलेला रेडा, आता त्याला काय, ते भगवंतानी त्यालाच आपलंच केलं. आज त्याची समाधी त्या ठिकाणी मोठी काय आहे, यात्रा भरती. असं ते काय आहे तिथलं ठिकाण आहे. पाहे पा सावजे हातीरू धरिले, तेणे तया काकुळती माते स्मरिले, की तयाचे पशुत्व वावो झाले, पातलिया माते. आता त्याला उदाहरण दिलं की सावज म्हणजे कोण, तर मगर किंवा नकर. त्याने काय केलं तर हातीरू धरले, हत्तीला धरलं होतं. आणि मग त्याला जेव्हा कळालं की आता आपली काही सुटका नाही, तेव्हा त्या हत्तीनं काकुलते येऊन मला हाक मारली, माते स्मरिले, की तयाचे पशुत्व वावो जाहले. लगेच मी त्याच्याजवळ धावलो आणि त्याला त्यातनं मुक्त केलं. हे काय आहे की तो ऐकलेलंच आहे उदाहरणातून, आणि त्यामुळं तो तिथून मुक्त झाला. माम हि पार्थ व्यापाश्रित्य एपिस्यु पापयोनया, श्रियो वैशास्तथा शूद्रास ते पियांती परान गतिम. हा 32वा श्लोक आहे. 32व्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं की जे माझा आश्रय घेऊन आहेत, अर्थात काय आहे की माझी भक्ती करणारे आहेत, आणि असू द्या कुठल्या पापयोनीतनं जरी जन्माला आलेले असले तरी त्यांच्यात काय आहे की त्यांना वेद शास्त्र ह्याचं काही नाही, कारण त्यांना त्याची परवानगीच नाही. मग रजगुणी तमगुणी काही का असेना, पण त्याच्यामध्ये तसा तो मनुष्य, महिला, शिवाय कोण आहे की वैश्य शूद्र, हे सगळे जे आहेत यांना काय झालं आहे तर यांना वेदाचा अधिकार नाही. पण त्यांनी जर माझा आश्रय घेतला तर ते माझ्या भक्तीतले श्रेष्ठ भक्त असे ठरतात. आगा नावे घेता ओखटी, जे आघविया अधमाचिये शेवटी, ते पापयोनी ही किरीटी जन्मले जे. आता काय काय ह्यांच्याजवळ, तर ह्यांची कामच अशी की त्याचं नाव घेतलं तरी मनुष्याला वाटतं की काय आहे हे फार वाईट आहे. म्हणजे त्यांची नावंसुद्धा घेत नाहीत इतके ह्याच्यातले. शिवाय कसे आहेत, आधम आहेत. म्हणजे काय करायचं, कोणाला मारहाण करायला राजाने शिक्षा द्यायला सांगितले, द्यायला सांगायचं, मार ह्याला, की त्याने ते मारायचं. तो किती आरडला ओरडला तरी फटक्याची शिक्षा, हात तोडायची शिक्षा, असं जे राजाने पुकारलं ते ज्याच्याकडे काम असतो तो अधम असतो. आणि ते सगळं करत असल्यामुळं तो पापयोनी, अत्यंत पापाच्या अशा त्या खाणीमध्ये जन्माला आलेला आहे. ते पापयोनी मूर्ख ऐसे जे दगड, परी माझ्या ठाई दृढ सर्व भावे. आता त्यांच्या दृष्टीनं ते कसे आहेत पापातले, आणि पाप का करतो हेच त्यांना कळत नाही, म्हणून मूढ आहेत. त्यांना जर पाप आणि पुण्य ह्या दोघातला फरक कळाला असता
तर मग पापाकडं कशाला जाते. पण ह्यांना कळत नाही. जसं लहान मुलगं रांगायला लागलं म्हणजे काय करतं, दारातली चप्पल घेऊन तोंडात घालतं. आता हे तोंडात घालणारी वस्तू नाही हे त्याला कळत नाही ना. तसं ह्या पापियांना आपण काय करतो ते कळत नाही. मूर्ख ऐसे जे दगड. आता ते कसे आहेत, तर व्यवहारात शून्यच आहेत. त्यांना काही कशाचं कळत नाही. परी माझ्या ठाई दृढ सर्व भावे. पण त्यांच्यात एक बदल झाला. ते माझ्याजवळ इतके एकरूप झालेले आहेत की सर्व भावे, दुसरं काही त्यांना सुचतच नाही. सर्वस्व मला अर्पण केलेलं आहे. जयाचे वाचे माझे आलाप, दृष्टिभोगी माझे चिरू, जयाचे मनसंकल्प माझाची वाहे. आता त्यांच्या मुखात दुसरं काही नाही. जयाचे वाचे माझेचे आलाप, म्हणजे त्याच्या मुखाच्या ठिकाणी, वाचेच्या ठिकाणी माझंच सगळं. आलाप याचा अर्थ काय, नुसतं नामस्मरण नाही, गाईलसुद्धा तो नामस्मरणामध्ये काय आहे की नामसंकीर्तन करणार आहे. शेवटी दृष्टिभोगी माझेच रूप. आणि कुठेही झालं तर भगवंताचं जिथं मंदिर आहे तिथं निहाळून मला बघायला अत्यंत काय आहे, माझ्या मूर्तीची त्याला खूप आवड. जयाचे मनसंकल्प माझाची वाहे. आणि त्याच्या मनाच्या ठिकाणी दुसरं काही नाही, केवळ माझ्याबद्दलचे संकल्प आहेत. आता हा जो काही कोणी आहे म्हणजे त्याची भक्ती किती श्रेष्ठ झाली, ही पाठांतराची ओवी आत्ताची. माझिया कीर्ती वीण, जयाचे रीते नाही श्रवण, तया सर्वांगी भूषण माझी सेवा. आता काय, दुसऱ्याशी बोलायचं झालं तर माझीच कीर्ती सांगणार, दुसरे काही ऐकायचं झालं तर माझ्याचबद्दल ऐकणार, दुसऱ्याचं कोणाचं काय असेल तर ते ऐकणार नाही. जया सर्वांगी भूषण माझी सेवा. आणि आपल्याला कसं वाटतं, चांगले कपडे घातले, चांगले दागदागिने घातले म्हणजे हे भूषण आहे. पण त्यांचं तसं नाही. ते सगळं जे काही माझी सेवा करतात हेच त्यांना भूषण आहे. जयाचे ज्ञान विशो नेणे, जाणीव मज एकाती जाणे, जया ऐसे लाभे तरी जिणे एरवी मरण. आता जितकं दाखवलं तितकं शेवटी काय आहे, इंद्रिये माझ्या स्वरूपात आहेत. आता पुन्हा दाखवलं की याच्या ठिकाणी जे काही ज्ञान आहे ते ज्ञानसुद्धा कसं आहे, तर माझ्या स्वरूपाचे. त्या ज्ञानाला दुसरा विषय नाही, मीच हाच विषय त्या ठिकाणी ज्ञानाला आहे. आणि ते ज्ञान ज्या काही गोष्टी जाणतं त्या जाणण्यात सुद्धा माझ्याशिवाय दुसरं काही नाही. जया ऐसे लाभे तरी जिने एरवी मरण. आता कुठं ऐकायचं, कुठं बोलायचं किंवा काही असं जर असलं तरच त्याला वाटतं की आजचा दिवस आपला जिवंतपणाचा झाला, नाही तर आपलं मरण झालं. ऐसा आघवाची परिपांडवा, जिहिया पुलिया सर्व भावा, जियावया लागी ओलावा मी चिकेला. आता असा जो भक्त आहे त्याने काय काय केलं आहे, तर सर्व भाव मला अर्पण केला आहे. आणि त्यामुळं त्याचं जे आताचं जीवन आहे ते जीवन सगळं कसं माझ्या आश्रयावर चाललं आहे, हेच त्याच्या जीवनातला ओलावा आहे. मी चिकेला. आता त्याचं जीवन प्रेममय कसं झालं, तर माझ्यामुळं झालं. ते पाप योनीही होतो का, ते श्रुताधीतही न होतो का, परी मजशी तुकिता तुका तुटी नाही. आता सांगितलं हे जे काही आहेत हे निस्सीम परम भक्त आहेत अशातला भाग नाही. होते कसे, तर पाप योनी म्हणजे अतिशय क्रूर कर्म करणारे होते किंवा पापाची कर्म करणारे होते. आणि कधी त्यांनी पोथी ऐकली नाही, कुणाचं काही ऐकलं नाही, काही चांगलं कसं करावं हे कधी ऐकलं नाही. श्रुताधीत न होतो का, म्हणजे कशाचंच श्रवण त्यांना झालेलं नाही. पण परी मजशी तुकिता तुका, पण माझं प्रेम त्यांच्याजवळ एवढं की जरा जरी कुठं काय झालं की झालं. म्हणजे जसं आपण पाहिलं तुकोबारायाचं म्हणा,
गोरोबा काकाचं म्हणा, कितीही लोकांचं बोलणं ऐकून घेतलं. गोरोबा काकानी घेतलं, बायको काय म्हणेल ते ऐकून घेतलं, तुकोबाराय बाकीच्याचं काय बोलणं ऐकून घेतलं. पण विठोबाला काय बोलायला लागले की त्यांना चालायचं नाही. मग मात्र लगे उपसून उठत. का तर माझ्या देवाबद्दल काय बोलता. तसं इथंसुद्धा इतकं त्यांचं प्रेम आहे की त्यांना जर पाहिलं, तोलणं करून पाहिलं, तर ते माझ्याशिवाय दुसरं काही नाही. तुकिता तुका तुटी नाही. तर आता यामध्ये काही कमी पडणार नाही. किती वजन करून पाहिलं तर माझी भक्ती म्हणजे इतर ज्ञानी भक्ती यापेक्षा सुद्धा ह्यांच्याजवळ श्रेष्ठ भक्ती आहे. पाहे पा भक्तीचेनी आथिलेपणे, दैती देवा आणिले उणे, माझे नरसिंहत्व लेणे जयाची महिमे. आता जेव्हा जेव्हा भक्ती परिपूर्ण झाली तेव्हा तेव्हा काय झालं की जे काय असेल ते त्या भक्तांनी दाखवून दिलं. एरवी दैत्य जो होते ते दैत्य नेहमी देवापुढं काय करायचे, देवाला काहीही करायचे आणि बलाढ्य असल्यामुळं देवाला कमीपणा यायचा. पण जेव्हा काही गोष्टी अशा झाल्या की दैत्यालासुद्धा अडचण आणली. कसं झालं तर मला कोण मारील अशा ह्याच्यात असलेला तो, आणि त्याने हिरण्यकश्यपूने काय केलं की मला असं मला तसं म्हणून मरण मला नको आणि मला कोणी मारणार नाही असं त्यांनी स्वतःला ठरवलं. पण देवाने बदलवलं. स्वतः मनुष्यही नाही पशुही नाही असं नरसिंहाचं रूप धारण केलं आणि त्याचा वध केला. म्हणजे भगवंताला भक्त एकदा दिसला, कारण प्रल्हाद हा निस्सीम भक्त होता. मग त्याच्यासाठी देव कोणत्याही गोष्टी करायला लागतात. तो प्रल्हादुगा मजसाठी, घेता बहुते सदा किरीटी, का जे मिया द्यावे ते गोष्टी तयाची या जोडे. आता त्या प्रल्हादानी जे जे काही दुःख भोगलं ते कशासाठी, देवासाठीच भोगलं ना. तो देवाचं नाव घेतं की तुला असं करीन, नाव घेतं की ते करीन. अखंड त्याने माझ्यासाठी दुःख भोगलं, तरी पण मी त्याला त्या वेळेला मदत करत गेलो. त्या ह्याच्यातून दुःखातून मी त्याला दूर केलं. एरवी दैत्यकुळ साचो कारे, परी इंद्रही सरी न पाहे लाहे उपरे, म्हणून भक्ती गा येत सरे जाती अप्रमाण. आता हा प्रल्हाद एवढा जरी भक्त होता, शेवटी दैत्यकुळातलाच होता ना, पण त्यांनी इतकी भक्ती केली, एवढा श्रेष्ठ झाला, इंद्राला सुद्धा मागं टाकल. परी इंद्रही सरी न लाहे उपरे, इंद्रसुद्धा त्याच्यापेक्षा कमी राहील, त्याच्यावर जाणार नाही. म्हणून भक्ती गा येत सरे जाती अप्रमाण. तेव्हा मला भक्तीचं प्रेम आहे. कोणती जात आहे ह्याच्याकडे मी पाहत नाही. राजाज्ञेची अक्षरे आहाती, तिये चामा एका जया पडती, तया चामासाठी जोडती सकळ वस्तू. आता त्याला उदाहरण दिलं की पूर्वी काय होतं की काही संस्थानिक असायचे, म्हणजे छोटे राजे. मग त्याला धातू कुठला नाणी बनवायला, त्याला धातू असावा लागतो. कशाचे बनवायचे त्यात, काही राजाचे सोन्याची नाणी होती, काहींनी दुसरी तांब्याची केली, काहीला ते जमाना. मग जे काही कमी ह्याचे राजे होते त्याने काय करायचं, चांबडं घ्यायचं, म्हणजे कातडं गोल कातरायचं आणि त्याच्यावर शिक्का मारायचा. हे झालं त्याचं नाणं. कितीचा शिक्का आहे त्याप्रमाणे त्या रुपयाचं ते नाणं. मग तिथं काय झालं तर ते सांगतात, तिये चामा एका जया पडती. हे काय आहे, कातडे म्हणजे चमडे, पण राजाचे त्याच्यावर आज्ञा आहे ना, राजाचे अक्षर आहेत त्याच्यावर. म्हणून तया चामासाठी जोडती सकळ वस्तू. द्यायचंय कातडं, पण घ्यायच्यात वस्तू, कारण ते कातडं म्हणजे सामान्य नाही, त्यावर राजाचा शिक्का आहे, त्यामुळं त्याला पैशाचं स्वरूप येतं. तैसे उत्तमत्व त्याईची स्तरे, तैची सर्वज्ञता सरे, जै मनोबुद्धी भरे माझे निप्रेमे. याप्रमाणे खऱ्या अर्थानं उत्तम कुणाला म्हणतात, सर्वज्ञ कुणाला म्हणतात, ज्याची मन आणि बुद्धी
माझ्याच प्रेमानं भरून गेली. खऱ्या अर्थानं तो उत्तम आहे, तो सर्वज्ञ आहे. म्हणून कुळ जाती वर्ण हे आघवेची गा अकारण, येत अर्जुना माझे पण सार्थक एक. तेव्हा कोणत्या कुळातला आहे, कोणती जात आहे, कोणता वर्ण आहे, हे सगळं काय आहे अकारण. ह्याला काही गरज नाही. फक्त काय आहे की माझ्याशी एकरूप झाला आहे का, हेच खरं त्याचं सार्थकपण आहे. तेचे भलते निभावे मन मज आतू येते होआवे, आले तरी आगवे मागील वावो. आता ज्याच्या ठिकाणी मन मला अर्पण करता येतं तोच खरा आहे. ज्यानं आपलं मन मला अर्पण केलं आहे त्याचं मागचं काही असो, तो किती वाईट होता, काय काय केलं, ह्याच्या काही गोष्टी आम्ही पाहत नाही. एकदा का त्यांनी मला अर्पण केलं स्वतःचं जीवन की मागचं सगळं पुसून जातं. जैसे तवची आहाळ ओहळ, जवन पवती गंगाजळ, मग होवोनी ठाकती केवळ गंगारूप. आता कुठल्याही गावाच्या कडेने वाहत असलेले ओहळ किंवा काही अजून दुसरे काही ओढे, आता इथं माणसं बाहेर जातात ते ओढ्याच्या कडेला, त्यामुळं किती जरी त्यातनं घाण वाहत असली पण एकदा का गंगेला मिळालं की ते पाणी पवित्रच होऊन जातं. का खैर चंदन काष्टे, हे विवंचना तवची घटे, जवन घापती एकवटे अग्नी माझी. आता कोणत्याही प्रकारचं लाकूड असू द्या, खैऱ्याचं, चंदनाचं, आणखीन कुठलं लिंबाचं असेल, दुसऱ्या कुठल्या झाडाचं असेल, हे वळखायला येतात. हे अमक्याचं लाकूड आहे, हे तमक्याचं लाकूड आहे. पण एकदा अग्नीत पेटलं आणि त्याचं सगळे अग्नीने कोळशे पडले तर हे कोणत्या लाकडाचं आहे मग नाही ओळखायला येत. कारण अग्नीमध्ये पडल्यावर रसरसीत झालेल्या कोळशानं सगळ्या लाकडाचं एकच स्वरूप करून टाकलेलं असतं. तैसे क्षत्री वैश्य स्त्रिया, का शूद्र अंत्यजादी इया, जाती तवच वेगळा लिया, जवन पवती माते. आता त्याप्रमाणे क्षत्रिय काय, वैश्य काय, स्त्रिया काय, शूद्र, अंत्यज, हे जोपर्यंत काय आहे कुठं असतील ते असतील, पण एकदा का मला येऊन मिसळले, जाती तवच वेगळं आलिया, ते वेगवेगळ्या कुठपर्यंत येतं, जवन पवती माते. जोपर्यंत मला मिळाले नाही तोपर्यंत ते वेगवेगळे, मला मिळाले की ते सगळे एक झालेले आहेत. मग जाती व्यक्ती पडे बिंदुले, जेव्हा भाव होती मज मिनले, तैसे लवण कण घातले सागरा माझी. आता तिथं काही नाही, बिंदुले म्हणजे शून्य. आता जाती व्यक्ती याचं शून्य झालं, आणि शून्य आपण कशाला म्हणतो, काही नाही उरलं त्याला शून्य म्हणतो. जेव्हा भाव होती मज मिनले, मात्र हे कधी झालं, त्यांचे भाव माझ्याशी एकरूप झाले की. मग कसं एकरूप होतात, तर जैसे लवण कण घातले सागरा माझी, जसं मिठाचा कण एकदा सागरात मिळाला, समुद्रात मिळाला की तो एकरूप होऊन जातो. तववरी नदा नदीची नावे, तवची पूर्व पश्चिमेचे यावे, जवन येती आगवे समुद्रा माझी. आता नदी कोणती आहे, कोणत्या नदीला काय नाव आहे, हे अनेक असतं. आणि कुठल्या बाजूने आली, पूर्वेकडून वाहते का पश्चिमेकडून वाहते, इकडं पूर्वेकडून येऊन पश्चिमेकडं चालली का उत्तरेकडे येऊन दक्षिणेकडं चालली, हे सगळं कुठपर्यंत असतं, समुद्रात मिळतो. समुद्रात मिळली की कोणची नदी, काय तिचं नाव, कोणत्या दिशेनं आलती, काही राहत नाही. हेच कवणे के मिसे, चित्त माझा ठाई प्रवेशे, ए तुले हो मग आपैसे मी होणे असे. याप्रमाणे जे जे कोणी असतील ते माझ्या ठिकाणी त्यांच्या चित्तानं प्रवेश केला की मग सहजच माझ्या स्वरूपात एकरूप होतात. अगा वरी फोडावयाची लागी,
लोहो मिळो का परिसाच्या अंगी, का जे मिळते प्रसंगी सोनेची होईल. आता त्याला उदाहरण दिलं की घन घेतला आणि कशावर मारायला सुरुवात केली, परिसावर. म्हणले काय खडा ह्याला फोडून टाकू, म्हणून घनाने त्या परिसावर मारायला सुरुवात केली. तर होईल काय, ते घनच सोन्याचा होऊन बसत, कारण परिसाला लोखंड चिटकलं की त्याचं सोनं होतं. पाहे पा वालभाचे व्याजे, तिया वज्रांगणाची निजे, मज मिनलिया काय माझे स्वरूप नव्हती. आता पूर्वीसुद्धा जे काही गोपी होत्या त्यांनी काय केलं, तर जेव्हा जेव्हा त्यांच्या ठिकाणी भाव जागे झाले, कामभाव जागे झाले, पतीच्या भावनेत, म्हणजे व्हायचं कसं, तर पतीच असायचे त्यांच्या सानिध्यात, पण कृष्ण माझ्या सानिध्यात आहे असा त्यांचा भाव व्हायचा, आणि त्यामुळं त्या माझ्याशी एकरूप झाल्या. ना तरी भयाचे निमिसे, माते न पविजे चिकाय कंसे, की अखंड वैरवशे चैद्यादिकी. आणि भीतीने का होईना कंस काय झालता, कृष्णरूप झालता. म्हणजे जेव्हा कृष्ण आलाय आता मथुरेत, आता पुढं उद्या आता त्याची आणि कुस्ती होणार आहे. जेव्हा कंसाला आता आलं, घेऊन तर आला, त्याला कुस्तीत मारायचं हे कंसाने ठरवलं, पण ह्याला काय भीतीच वाटायला लागली. जिकडं बघल तिकडं कृष्ण दिसायचा, अंतुरणात, जेवणाच्या ताटात, भिंतीवर, इकडं तिकडं. त्याला झोप येईना, म्हणजे इतकं भय निर्माण झालं. त्याच कंसाला काय केलं, मी माझ्या स्वरूपाशी एक केलं. शिवाय दुसरे जे चैद्यादिक म्हणजे शिशुपाल वगैरे यांच्या ठिकाणी सुद्धा माझं वैरच होतं, पण त्यांच्या ठिकाणी सुद्धा मी त्यांनासुद्धा एक रूपच करून टाकलं. अगा सोयरेपणाची पांडवा, माझे सायुज्य यादवा, की ममत्वे वसुदेवादिका सकळा. आता जे माझे सोयरे होते, बाकी माझे जे नातलग होते, वसुदेवासारखे माझे पिता हे ते होते, त्यांनासुद्धा मी सगळ्याला काय केलेलं आहे, की सायुज्याला नेलेलं आहे. नारदा ध्रुवा अक्रूरा, शुकहन सनत कुमारा, या भक्ती मी धनुर्धरा प्राप्तू जैसा. तेव्हा नारद, ध्रुव, अक्रूर, शुक, सनत कुमार या सगळ्यांच्या भक्तीनं ते माझ्याशी एकरूप झाले. तैसाचे गोपासी कामे, तया कंसा भय संभ्रमे, एरा घातका मनोधर्मे शिशुपालादिका. आता जे काही होते गोपिका त्या कामनेनं, कंस भयामुळं, आणि शिशुपाल मानसिक वैरत्व धारण केलं, म्हणजे काही नव्हतं पण मनाने मी वैरी असं त्याने धरलं. हे असं जरी असले तरी उद्धरलेच. आगामी एकुलाणीचे खागे, मज एवो ये भलतेनी मागे, भक्ती का विषय विरागे अथवा वैरे. तेव्हा मी असा आहे की मला कोणी भक्तीने येऊन मिळो, नाही तर वैरत्व करून मिळो, मी मात्र त्याला पूर्णत्वाला नेतो. म्हणून पार्था पाही, प्रवेशावया माझ्या ठाई, उपायाची नाही केणी येत. तेव्हा हे अर्जुना, ज्यांना माझ्या ठिकाणी येऊन एकरूप व्हायचं आहे त्यांना कितीतरी उपाय आहेत, तिथं काय उपायाचं वाणवा नाही. कशाही रस्त्याने येऊन माझ्याशी एकरूप होतील. आणि भलतिया जाती जन्मावे, मग भजीचे का विरोधावे, परिभक्ती का वैरिया व्हावे माझी आची. आता कुठेही जन्माला ये, भक्त म्हणून जन्माला ये, नाही तर विरोधक म्हणून जन्माला ये, तरी माझ्याशी संपर्क झाला की त्याचा उद्धार आहे. अगा कवणे एके बोले, माझे पण जरी जाहले, तरी मी होणे आले हातानी ऋते. तेव्हा काही निमित्त असू द्या, त्याचं माझं काय आला, माझ्याशी संबंध झाला, मीपणाजवळ आला की मग मात्र त्याच्या ठिकाणी काय आहे, शुद्धीच होऊन जाती. या परी पाप योनी अर्जुना, का वैश्य शूद्र अंगना, माते भजती सदना माझ्या येती.
तेव्हा आता जे बाजूला केले होते वेदाने, त्यात वैश्य, शूद्र आणि स्त्रिया या सगळ्यांना मी माझ्या ठिकाणी, माझ्या सदना म्हणजे माझ्या घरी यायला सरळ रस्ते उघडे केले. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.